दरम्यान मातोश्रीवरील मराठा आंदोलनामागे भाजपचा हात आहे असा आरोप गेल्या काही वेळापूर्वी केला जात होता। दरम्यान भाजपचा जो कार्यकर्ता मराठा आंदोलकांच्या सोबत तिथे होता त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी सुद्धा केला। मात्र हा भाजपचा कार्यकर्ता तिथून निघून गेल्याची माहिती मिळते आहे। सुशील जी, शिवसेना ठाकरे गट असा आरोप करते तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात। नाही ऐका ना, भाजपचे पदाधिकारी आहात आणि भाजप पुरस्कृत हे आंदोलन मातोश्रीवर केलं जाते। काय तुमचं म्हणणं आहे? आमचं काय म्हणणं नाही, पण तुमचं म्हणणं काय आहे? भाजपकडून हे आंदोलन केलं गेले, आरोप केले जातात, त्या आरोपावर म्हणणं काय आहे? कारण तुम्ही भाजपचे सरचिटणीस आहात कल्याण डोंबिवलीचे, तुम्ही काहीतरी बोला। रमेश केरे पाटील उद्धव ठाकरेंना भेटतायत, त्यामुळे आपण बघतोय की तुम्ही आंदोलनात सहभागी होतात। याचा अर्थ काय समजायचा? तुम्ही उत्तर देत नाहीयेत। त्याच्यामुळे आपण बघतोय इथे काही अजून आंदोलक आहेत जे या मातोश्रीवर आंदोलनात सहभागी होते। शिवसेना ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की हे भाजप पुरस्कृत आंदोलन आहे। मनोज जरांगे पाटील सुद्धा हे असं म्हणतात की दरेकर अभियान आहे की भाजपचा याचा काही संबंधच नाही। भाजप कशाला सांगाल तुम्ही असं करा तसं करा? हे आमचे जे समन्वयक आहे केरे पाटील, हे यांनी स्वतः ते का पळतात? आता तुम्ही त्यांना विचारा ना। मी त्यांना तेच म्हणतोय की तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात, आम्ही भाजपचे पदाधिकारी नाहीच। तुझे आरोप आहेत ते खोटे आरोप आहे, ते बोलत का नाहीये? त्यांना विचारा ना। बरं, आता काय तुमची भूमिका असणार आहे? आता काय भूमिका असणार आहे? आता आमचे केरे पाटील मध्ये गेलेले साहेबांकडे, काय चर्चा होईल ते आल्यानंतर कळेल। कॅमेरामॅन रुपेश शेलारसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। तर 4 जणांच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। मात्र त्याच वेळेला हे आंदोलन भाजपने घडवून आणलं असाही आरोप केला जात होता। आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी या पदाधिकाऱ्यासोबत बातचीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुशील पायाळ हा भाजपचा पदाधिकारी तिथून त्याने पळ काढलेला दिसतोय। भाजपचा पदाधिकारी सुशील पायाळ हा या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता आणि ही दृश्य सुद्धा आपण बघतोय। आमचे प्रतिनिधींनी त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला। मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा आरोप केलेला होता की मातोश्रीवरती ज्या पद्धतीने मराठा आंदोलक एकत्र आलेले आहेत, या आंदोलनाच्या मागे भाजपचा हात असल्याची टीका सुद्धा आणि असा आरोपही जरांगे पाटील यांनी केलेला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।